नमस्कार, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी. तर ती सुद्धा आपण एक वाटण बनवणार आहोत. त्या वाटणामध्ये ही भाजी बनवणार आहोत. तर ते वाटण आहे लसूण, आलं आणि खोबऱ्याचं. खूप छान आणि टेस्टी लागते, नक्की करून बघा. तर इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 वांगी. तर ती अगोदर आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे. तर आतमध्ये बघायचं आळी वगैरे आहे की नाही आणि लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगोदर आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे वांगी टाकल्यानंतर काळी पडत नाहीत. इथे मी टोमॅटो घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा. कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलेला, तो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आता इथे वाटण बनवून घेऊया. तर वाटणासाठी लागणार आहे खोबरं, लसूण, आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी, कारण हिरवी मिरची खूप तिखट आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता आपण हे सर्व वाटून घेऊया पाणी न घालता. तर ह्या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं. बघू शकता. तर एवढं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं, अगदी बारीक नको किंवा खूप जाड नको. तर आता हे साईडला ठेवून देऊया. आता भाजी बनवायला घेऊया. तर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घालायचं आहे तेल, मोहरी, जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा छान मऊ झाला की यामध्ये आपण जे बनवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे बेसिक मसाले ते तुम्ही घाला. यामध्ये मी हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर घातलेली आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घाला. आता यामध्ये घालायचा आहे आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घातलेला. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला अगोदर थोडंच गरम पाणी घालायचं, म्हणजे टोमॅटो छान मॅश होईल, सर्व मसाले एकजीव होतील. यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं, म्हणजे सर्व मसाले छान एकजीव होतील आणि तेल सुटेल. तर बघू शकता इथे छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, सर्व छान एकजीव झालेलं आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. आता चमच्याच्या सहाय्याने त्याला छान असं मॅश करून घ्यायचं. इथे मी पाणी ठेवलेलं आहे भाजीमध्ये घालण्यासाठी गरम करायला. घालायचे हे वांग्याच्या फोडी. तर सर्व फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आणि सर्व मसाला त्याला एकजीव करून घ्यायचा, सर्व फोडींमध्ये परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. तर इथे 2 चमच मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही, पण त्याने खूप छान टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आणि परत एकदा 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता इथे छान अशी भाजी शिजलेली आहे. परत एकदा ही भाजी आपण परतवून घेऊ आणि यानंतर जे गरम पाणी केलेलं आहे आपण ते यामध्ये घालू. भाजीमध्ये नेहमी गरम किंवा कोमटच पाणी घालायचं, म्हणजे त्याने खूप छान टेस्ट येते, त्याची चव निघून जात नाही. थंड पाण्याने भाजीची सर्व चव निघून जाते. आता यामध्ये मी घातलेलं आहे पाणी, त्यामध्ये मी थोडंच पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करा, म्हणजे तुम्हाला जर भाजी जास्त पातळ ठेवायची असेल किंवा घट्ट, तर त्या अंदाजाप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचं. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत एकदा फक्त एक वाफ काढून घ्यायची. भाजी अगोदरच शिजलेली आहे. तर आता बघू शकता इथे भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. मी भाजी सुक्कीच बनवली आहे. सर्व पाणी तुम्ही बघू शकता याचं आटून गेलेलं आहे. तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी वांग्याची भाजी. आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा पारंपरिक रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.